पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त 30 मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचं वितरण करण्यात येणार आहे। हा उपक्रम भाजप माजी नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे राबवत आहेत। राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे वितरण पार पडणार आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। त्यानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांनाही मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करता यावी यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक नरेंद्र काळे यांनी दिली। या 300व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आणि संयोजक नरेंद्र काळे यांनी दिली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे वाटप महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तसेच आमदार गोपीचंद पडळकर, पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीनिमित्त 30 मूर्त्यांचं वाटप मंडळांना करावं असा एक सगळ्यांचा विचार झाला। त्या विचारातून आम्ही मूर्त्या तयार केल्या। जवळपास 2 महिने हे काम चालू होतं। मूर्ती तयार झाल्यानंतर आम्ही काही मंडळांच्या भेटी घेतल्या, काही मंडळांशी संपर्क केला। ही मूर्ती दिल्यानंतर त्या मूर्तीची व्यवस्था आणि ती नीट ठेवता येते का याची खातरजमा करून घेतली आणि अशी 30 मंडळं आम्ही निवडली आणि या 30 मंडळांना मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आम्ही करतो। याच्यातला मुख्य हेतू असा आहे की आम्ही मूर्ती देत असताना अहिल्यादेवींचे जे विचार आहेत ते सर्वसामान्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचावे आणि त्यातून एक समाजाला प्रेरणा मिळावी हा मुख्य हेतू असून त्या मूर्तीबरोबर आम्ही एक पुस्तकही देतोय अहिल्यादेवींच्या जीवनावरचं, जे की त्यांचं चरित्र आहे, बेलभंडार नावाचं। प्रत्येक अध्यक्षांना आम्ही ते मंडळाला पुस्तकही भेट देतो, जेणेकरून फक्त मूर्तीच न जाता मूर्तीबरोबर विचारही जावे या विचाराने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं।